आम्हाला आमच्या महिलांना सांगावं, आपल्यापर्यंत येत नाही, आपल्याला काय कळत नाही, आपल्याला काय प्रशिक्षण वगैरे मिळणार नाही. आधी सगळ्या गोष्टी, सगळं इन्व्हिटेशन यायचं की नगरपालिकेचा महिला दिन असं, नगरपालिकेचा हळदी कुंकू असं. आता आमच्या महिलांना काहीच कळत नाही. एक तर शासनात एवढ्या स्कीम आल्यात नवीन नवीन, प्रत्येक महिलापर्यंत पोहोचल्या पाहिजेत त्या. आणि मुळातच बचत गटांच्या लोकांना ते महत्त्वाचं काम दिलेलं आहे की त्यांनी हे करायचं आहे. अंगणवाडी सेविका असतील, सेविका तर काहीच का येत नाहीत, काहीच नाही यांच्यापर्यंत काहीच पोहोचत नाही. काय नाही, काही सुद्धा नाही. ज्याच्या लेकरं येतात त्यांनाच माहिती फक्त त्या यांना कामाला पाहिजे. नाहीच ना कळत. तुम्हाला मला सुद्धा नाही कळत आहो. यांच्यातच कार्यक्रम चालू असतो. 4 CRP फक्त 50 बायकांना इन्व्हिटेशन देतात, बाकीच्या महिलांना काही इन्व्हिटेशन मिळत नाही. कुठलंच म्हणते, कुठलंच इन्व्हिटेशन. इथं आपल्या कुठली गाडी फिरली होती योजनांची सांगायला? प्रधानमंत्री गाडी फिरत होती योजनांची माहिती सांगायला. आपल्या जयवंतराव जगताप सभागृहाच्या बाहेर ती गाडी उभी होती. ते सुद्धा 5 ते 50 महिलांना कळलं. या महिलांना कळलं का विचारा योजनांची माहिती? फक्त योजना बचत गटांच्या महिलांनाच आहे का? ते लिहून द्या. महिलांचा तुमच्या प्रसिद्धीकरण निघावं, एक रिक्षा लोकांना कळलं पाहिजे. आता ह्या महिला बचत गटात नाही तालुका असू नाही तसं म्हणजे ग्रामीण असो, पण प्रत्येक महिलेला हा तुझा जे कार्यक्रम होते यांना सगळ्यांना कळवा. यांना मेसेज टाकतो. सर माझं म्हणणं आहे की जे तुम्ही ठरवलेले 4-5 काही जे आहेत त्यांना फॉलो घ्या तुम्ही, किंवा पोहोचले का नाही त्यांच्याकडे त्यांना सांगा ती कोणी CRP कोणी मला सांगा. आता आलेलं नाही आणि त्यांच्यापर्यंत आलं कळलं तुम्हाला? तुमचा गट नगरपालिकेला जोडलेला आहे, तुमच्यापर्यंत आलं नाही. आता सर समोर म्हणतायत सांगितलं म्हणून, मग कसं काय कळणार आहे या महिलांना? त्याच्यामुळेच मध्यंतरी बचत गटाचा इतका मोठा फ्रॉड झाला. काही जणांनी तर स्वतः पैसे टाकलेत महिलांनी त्याच्यात आणि तो बुरदण भरले. प्रत्येकाचे 7-7, 8-8 लाख रुपये गेलेले आहेत. चेक करणं, सगळ्या गोष्टी तपासणं. प्रत्येक बचत गटाचा नाही तुमचा वैयक्तिक प्रॉब्लेम तुमच्या गटाचं नाव काय सोमे चेक करतो. तुमच्या कोण आहे हे बघा यांच्याकडे. त्यांना मग तुम्ही सांगितलं कोण असेल त्यांना आमचं फक्त एकच म्हणणं आहे सर की यांना फक्त तुम्ही कार्यक्रमाला इन्व्हिटेशन आणि द्या. आता काय करा, सगळ्या बचत गटाच्या अध्यक्षांपर्यंत मीटिंग घ्या. त्यांना सांगा तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी चालणार त्यांच्यापर्यंत पोहोचतात का तर त्यांच्यापर्यंत पोहोचतील. आणि तुमचा नंबर आहे ना त्या मॅडमकडे द्या, त्या ग्रुपला ॲड होते. नवीन आहे का तुमच्या बचत गट? हा 6 महिने झाले सर. तरी 6 महिने काय तुम्हाला माहिती झालं? तुम्ही येऊन इथं फॉलोअप घेत जा जरा. काही योजना असतील आम्हाला सांगा किंवा काय, त्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. घरपोच कोण तुम्हाला माहिती देणार नाही.
करायचं नवीन काय आलंय ना तर तुम्ही काय पण चांगलं चालू नाही ते काही अडचण नाही. आता इथं काय आहे ते तुम्हाला सांगतो. इथं आल्यावरच कळलं आता की हे सांगा ना. मला पण असं पाहिजे. हळदी कुंकू हाय म्हणून आम्हाला तर माहितीच नाही. आम्हाला काही नाही बोलवलं त्याला, आम्हालाही बोलवलं नाही. आता महिला दिन आहे, आता त्याला तुम्हाला इन्व्हिटेशन आलं तर समजा की तुम्ही तर माझ्या शहरात राहता, नाही तर माझ्या तिथं आणायचं मेन. दुःख बाईचं चालू शकतं असं काय नाही असं लोक सुद्धा काम करतात. तुम्ही पण काय करता? चर्चा झाली. सध्याच्या आधी आम्हाला कळत होतं, आता कळत नाही असं. Meeting करायला कुठे जायचं? कळलं